आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली मोठी बातमी आहे ती म्हणजे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासंदर्भातली। आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। शेतकरी कर्जमाफी तपोवन वृक्षतोडीसह विविध मुद्द्यावरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। यासोबतच विरोधी पक्षनेते पदावरूनही विरोधक सरकारला घेरणार आहेत। दुसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे झी24 तासनं उघडकीला आणलेल्या जमीन गैरव्यवहाराची। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण अधिवेशनात गाजणारे विरोधक या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे। या संदर्भातले डिटेल्स आपण जाणून घेणार आहोत। आणि तिसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे उपराजधानी नागपूरमध्ये घातपाताची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे। नागपूरमध्ये जैश ए मोहम्मदकडून घातपात केला जाण्याची शक्यता आहे तसा अलर्ट गुप्तचर यंत्रणांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि या अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे नागपूरमधली सगळी काय नेमकी परिस्थिती आहे हेही आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। तर हिवाळी अधिवेशनामध्ये आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी आहेत आणि वेगवेगळ्या अँगलनं झी24 तास नागपूरमधल्या या घडामोडींकडे लक्ष आहे।